श्री शिवलीलामृत अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री सांब सदाशिवाय नमः। ओम नमो जी शिवा अपरिमिता आदि अनादि मायातीता पूर्ण ब्रह्मानंद शाश्वता हेरंबताता जगद्गुरो ज्योतिर्मय स्वरूपा पुराण पुरुषा अनादि सिद्धा आनंदवन विलासा माया चक्र चाळका अविनाशा अनंतवेशा जगत्पते जय जय विरूपाक्षा पंचवदना कर्माध्यक्षा शुद्ध चैतन्या विश्वंभरा कर्ममोचक गहना मनोजदहना मनमोहन जो भक्तवल्लभ तू हिमन गजामात भाललोचन नीलग्रीव उमानाथ मस्तकी स्वर्धुनी विराजित जाती सुमन हारवतजी पक्षीरथ प्रिय त्रिपुरांतक यक्षपतिमित्र प्रतापार्क दक्षमख विध्वंसक मृगांक निष्कलंक तव मस्तकी विशाळ भाळ कर्पूर गौर काकोल भक्षक निज भक्त रक्षणा विश्वासाक्षी भस्मलेपन भयमोचन भवहारक जो सर्ग स्थित्यंत कारण त्रिशूल पाणी शार्दूल चर्म वसन स्कंदतात सुहास्य वदन माया विपिन दहन जो सच्चिदानंद निर्मळ शिवशांत ज्ञान घन अचळ जो भानुकोटी तेज अढळ सर्व काळ व्यापक जो सकल कलिमल दहन कल्मषमोचन अनंत ब्रह्मांड नायक जगरक्षण पद्मजतात मनरंजन जनन मरण नाशक जो कमलोद्भव कमलावर दशशतमुख दशशतकर दशशत नेत्र सुरभूसुर अहोरात्र ध्याती जया भवभवांतक भवानीवर स्मशानवासी गिराम अगोचर जो स्वर्धुनी तिरविहार विश्वेश्वर काशीराज जो व्योमहरण व्यालभूषण जो गजदमन अंधकमर्दन ओंकार महाबलेश्वर आनंद घन मदगर्व भंजन अज अजित जो अमित गर्भ निगमागमनुत जो दिगंबर अवयवरहित उज्जयिनी महाकाळ कालातीत स्मरणे कृतांत भयनाशी दुरित कानन वैश्वानर जो निज जन चित्त चकोर चंद्र वेणुपवर महत्पापहर घुष्णेश्वर सनातन जो उमार हृदय पंजकीर जो निज जन हृदयाब्ज भ्रमर तो सोमनाथ शशिशेखर सौराष्ट्र देश विहारी जो कैरवलोचन करुणा समुद्र रुद्राक्ष भूषण रुद्रावतार भीम भयानक भीमाशंकर तपापार नाही जाचा नागदमन नागभूषण नागेंद्र कुंडल नागचर्म परिधान ज्योतिर्लिंग नागनाथ नागरक्षण नागानन जनक जो वृत्ररिशत्रु जनक वरदायक बाणवल्लभ पंचबाणांतक भवरोग वैद्य त्रिपुरहारक वैजनाथ अत्यद्भुत जो त्रिनयन त्रिगुणातीत त्रितापशमन त्रिविध भेदरहित त्र्यंबकराज त्रिदोषानल शांत करुणाकर बलाहक जो कामसिंधुर विदारक कंठिरव जगदानंद कंद कृपार्णव हिमनगवासी हैमवती धव हिमकेदार अभिनव जो
पंचमुकुटमायामलहरण निशिदिन गाति आम्नाय गुण नाही जया आदिमध्य अवसान मल्लिकार्जुन श्रीशैलवास जो शक्रारी जनकांतक प्रियकर भुजा संतापहरण जोडो निकर जेथे तिष्ठत अहोरात्र रामेश्वर जगद्गुरु ऐसिया शिवा सर्वोत्तमा अज अजित ब्रह्मानंद धामा तुझा वर्णावया महिमा निगमागमा अतर्क्य ब्रह्मानंद म्हणे श्रीधर तव गुणार्णव अगाध थोर तेथे बुद्धी चित्त तर्क पोहणार न पावती पारतत्वता कनकाद्री सहित मेदिनीचे वजन करावया ताजवा आणू कोठून व्योम साठवे संपूर्ण ऐसे साठवण कोठून आणू मेदिनी वसनाचे जळ आणि सिकता कोणत्या मार्पे मोजू आता प्रकाशावया आदित्या दीप सरता केवी होय धरित्रीचे करुनिपत्र कुधर कज्जल जलधिमशी पात्र सुरद्रुमलेखणी विचित्र करुनि लिहित कंज कन्या तेहि तेथे राहिली तटस्थ तरी आता केवी करू ग्रंथ जरी तू मनी धरिसी यथार्थ तरी काय एक न होय द्वितीयेचा किशोर इंदू त्यासी जीर्णदशी वाहती दीनबंधू तैसे तुझे गुण करुणा सिंधू वर्णितसे अल्पमती सत्यवती हृदय रत्नमराळ भेदित गेला तव गुण निराळ अंत नकळेची समूळ तोही तटस्थ राहिला तेथे मी मंदमती किंकर केवी क्रमूशके महिमांबर पर आत्मसार्थक करावया साचार तव गुणार्णवी मी न झालो ऐसे शब्द ऐकता साचार तोषला दाक्षायणीवर म्हणे शिवलीलामृत ग्रंथ परिकर आरंभी रस भरीन मी जैसा घरुनी शिशूचा हात अक्षरे लिहवी पंडित तैसे तव मुखे मम गुण समस्त सुरस अत्यंत बोलवीन मी श्रोती भावे सावध चित्त स्कंद पुराणी बोलिला श्री शुकतात अगाध शिवलीलामृत ग्रंथ ब्रह्मोत्तर खंडजे नैमिषारण्ये शौनकादिक सुमती सुता प्रति प्रश्न करीती तू चिदाकाशिचा रोहिणीपती करी तृप्ती श्रवण चकोरा तुवा बहुत पुराणे सुरस श्री विष्णु लीला वर्णिल्या विशेष अगाध महिमा आसपास दशावतार वर्णिले भारत रामायण भागवत ऐकता श्रवण झाले तृप्त परिशिवलीलामृत अद्भुत श्रवणद्वारे प्राशन करू यावरी वेदव्यास शिष्य सूत म्हणे ऐका आता देवुनी चित्त शिवचरित्र परमाद्भुत श्रवणे पातक पर्वत जळती आयुरारोग्य ऐश्वर्य अपार संतती संपत्ती ज्ञान विचार श्रवण मात्रे देणार श्री शंकर निजांगे सकळ तीर्थव्रतांचे फळ महामखांचे श्रेय केवळ देणार शिवचरित्र निर्मळ श्रवणे कलिमल नासती सकल यज्ञा माझी जपयज्ञ थोर म्हणाल जपावा कोणता मंत्र तरी मंत्र राज शिव षडक्षर बीज सहित जपावा दुजा मंत्र शिव पंचाक्षर दोहींचे फळ एकची साचार उतरती संसारार्णव पार ब्रह्मादी सुर ऋषी हाची जपती
दारिद्र्य दुःख भय शोक काम क्रोध द्वंद्वपातक इत्युकांसहि संहारक शिवतारक मंत्र जो तुष्टिपुष्टी धृती कारण मुनी निर्जरांसी हाची कल्याण करता मंत्र राज संपूर्ण अगाध महिमान वर्णवे नवग्रहात वासरमणि थोर तैसा मंत्रात शिवपंचाक्षर कमलोद्भव कमलावर अहोरात्र हाची जपती शास्त्रा माझी वेदांत तीर्था माझी प्रयाग अद्भुत महास्मशान क्षेत्रात मंत्रराज तैसाहा शास्त्रा माझी पाशुपत देवान माझी कैलासनाथ कनकादे जैसा पर्वतांत मंत्र पंचाक्षरी ते विहा केवळ परमतत्व चिन्मात्र परब्रह्म हे चितारक मंत्र तीर्थव्रतांचे संभार ओवाळुनी टाकावे हा मंत्र आत्मप्राप्ताची खाणी कैवल्य मार्गीचा प्रकाश तरणी अविद्या कानन दाहक ब्रह्माग्नी सनकादिक ज्ञानी हाची जपती स्त्री शूद्र आदि करुणी हाची जप मुख्य चहुवर्णी गृहस्थ ब्रह्मचारी आदि करुणी दिवस रजनी जपावा जागृती स्वप्नी येता जाता उभे असता निद्रा करिता कार्या जाता बोलता भांडता सर्वदाही जपावा शिवमंत्र ध्वनी पंचानन कर्णीया कर्णिता दोषावारण उभेची सांडती प्राण न लागता क्षण भस्म होती न्यास मातृका विधी आसन न लागे जपावा प्रीती करून शिव शिव उच्चारिता पूर्ण शंकर येऊनी पुढे उभा अखंड जपती जे हा मंत्र त्यासी निजांगे रक्षी त्रिनेत्र आपुल्या अंगाची सावली करी पंचचक्र अहोरात्र रक्षितया मंत्र जपकाला गुणी शिव म्हणे मी तुमचा ऋणी परी तो मंत्र गुरुमुखे करुनी घेई जे आधी विधीने गुरु करावा मुख्य वर्ण भक्ती वैराग्य दिव्य ज्ञान सर्वज्ञ उदार दयाळू पूर्ण या चिन्हे करून मंडित जो मितभाषणी शांतदांत अंगीयमानित्व अदंभित्व अहिंसक अतिविरिक्त तोची गुरु करावा वर्णानां ब्राह्मणो गुरु ही वेदवचने निर्धारू हा त्यापासोनी मंत्रोच्चारू करुनी घ्यावा प्रीतीने जरी आपणासी ठाऊका मंत्र तरी गुरुमुखे घ्यावा निर्धार उगाची जपे तो अविचार तरी निष्फळ जाणीजे काम क्रोध मदयुक्त जे का प्राणी गुरुविरहित त्यानी ज्ञान कथिले बहुत परी त्यांचे मुख न पहावे वेदशास्त्र शोधून जरी झाले अपरोक्ष ज्ञान करी संतांशी चर्चा पूर्ण तरी गुरुवीण तरेना एक म्हणती स्वप्नी आम्हा ते मंत्र सांगितला भगवंते आदरे सांगे लोकाते परी तो गुरुवीण तरेना प्रत्यक्ष येऊनिया देव सांगितला जरी गुह्य भाव तरी तो न तरेची स्वयमेव गुरुसी शरण न रिघता मौजी बंधना विण गायत्री मंत्र जपे तो भ्रष्ट अपवित्र वराविण वऱ्हाडी समग्र काय व्यर्थ मिळोनी तो वाचक झाला बहुवस परी त्याचे न चुकती गर्भवास म्हणून सांप्रदाय युक्त गुरुस शरण जावे निर्धारे जरी गुरु केला भलता एक
परिपूर्व संप्रदाय नसे ठाऊक, जैसे गर्भाधासी संयम वर्ण व्यक्त स्वरूप न कळेची. असो त्या मंत्राचे पुरश्चरण, उत्तम क्षेत्री करावे पूर्ण. काशी कुरुक्षेत्र नैमिषारण्य, गोकर्ण क्षेत्र आदि करुनी. शिवविष्णू क्षेत्र सुगम, पवित्र स्थळी जपावा सप्रेम. तरियेची विषयी पुरातन उत्तम, कथा सांगेन ते ऐका. श्रवणी पठणी निज ध्यास, आदरे धरावा दिवसेंदिवस. अनुमोदन देता कथेस, सर्व पापास क्षय होय. श्रवण मनन निज ध्यास, धरिता साक्षात्कार होय सरस. ब्रह्मज्ञ मार्गज्ञ तामस, पावन सर्व होती. तरी मथुरा नाम नगर, यादवंशी परम पवित्र. दाशार्ह नामे राजेंद्र, अति उदार सुलक्षणी. सर्व राजे देती करभार, कर जोडोनी नमिती वारंवार. त्यांच्या मुकुटरत्ना किरणे साचार, प्रपदे ज्याची उजळली. मुकुट घर्षणे करुनी, किरणे पडली दिसती चरणी. जेणे सत्तावसन पसरुनी, पालाणिली कुंभिनी हे. उभारिला यशोध्वज, जेवी शरत्काळीचा द्विजराज. सकल प्रजा आणि द्विज, चिंतिती कल्याण जयाचे. जैसा शुद्ध द्वितीयेचा हिमांश, तेवी ऐश्वर्य चढे विशेष. जो दुर्बुद्धी दासीस, स्पर्शन करी कालत्रयी. सद्बुद्धी धर्म पत्नी सीरत, स्वरूपाशी तुळिजे रमानाथ. दानशस्त्रे समस्त, याचकांचे दारिद्र्य निवटिले. भ्रुभुजांवरी जामदग्न, समरांगणी जेवी प्रळयाग्न. ठाण न चळे रणीहुन, कुठार घाये भुरुह जैसा. चतुर्दश विद्या 64 कळा, आकळी जेवी करतळींचा आवळा. जेणे दान मेघे निवटिला, दारिद्र्य धुरोळा याचकांचा. बोलणे अति मधुर, मेघ गजे जेवी गंभीर. प्रजाजनांचे चित्तमयूर, नृत्य करीती स्वानंदे. ज्याचा सेमा सिंधू देखोनी अद्भुत, जलसिंधू होय भयभीत. निश्चळ अंबारीचा ध्रुव सत्य, वचन तेवी न चळेची. त्याची कांता रूपवती सती, काशी राजकुमारी नाम कलावती. जिचे स्वरूप वर्णी सरस्वती, विश्ववदने करुनिया. जे लावण्य सागरींची लहरी, खंजनाक्षी बिंबाधरी. मृदुभाषिणी पिकस्वरी, हंसगमना हरिमध्या. शशिवदना भुजंगवेणी, अलंकारा शोभा जिची तनु आणि. दशन झळकती जेवी हिरेखाणी, बोलता सदनी प्रकाश पडे. सकल कला निपुण, या लागी कलावती नाम पूर्ण. जे सौंदर्य वैरागरींचे रत्न, जे निधान चातुर्य भूमीचे. अंगीचा सुवासन माये सदनात, जिचे मुखाब्ज देखता नृपनाथ. नेत्र मिलिंद रुंजी घालित, धणी पाहता न पुरेची. नूतन आणिली पर्णुन, मनसी जे आकर्षिले रायाचे मन. बोलावू पाठविले प्रीती करून, परितेन येची प्रार्थिता. स्वरूप शृंगार जाळे पसरून, आकर्षिलानुपमान समीन. या लागी दशार्ह राजा उठोन,
आपणची गेला तिजपाशी. म्हणे शृंगारवल्ली शुभांगी, मम तनुवृक्षासी आलिंगी. उत्तम पुत्र फळ प्रसवसी जगी, अत्यानंदे सर्वान् देखता. तव ते शृंगार सरोवर मराळी, बोले सुहास्य वदना वेल्हाळी. म्हणे म्या उपासिला शशिमौळी, सर्व काळ व्रतस्थ असे. जे स्त्री रोगिष्ट अत्यंत, गर्भिणी किंवा ऋतुस्नात, अभुक्त अथवा व्रतस्थ, वृद्ध अशक्त न भोगावी. स्त्री पुरुषे हर्षयुक्त असावी, तरुण रूपवंत, अष्टभोगे करुनियुक्त, चिंताग्रस्त नसावी. पर्वकाळ व्रतदिन निरसून, उत्तम काळी षड्रस अन्न भक्षून, मगललना भोगावी प्रीती करून, राजलक्षण सत्य हे. राव काम मदे मत्त प्रचंड, रतिभरे पसरोनी दोर्दंड, अलिंगन देता बळे प्रचंड, शरीर त्याचे पोळले. लोहार गला तप्त अत्यंत, तैसी कलावतीची तनु पोळत, नृप वेगळा होऊनी पुसत, कैसा वृत्तांत सांग हा. शृंगरसदना विलासिनी, मम हृदयानंदवर्धिनी, सकळ संशय टाकुनी, मुळी हुनी गोष्टी सांग. म्हणे हे राजचक्र मुकुटावतंस, क्रोधे भरोनेदी मानस, माझा गुरु स्वामी दुर्वास, अनसूयात्मज महाराज. त्या गुरुने परमपवित्र मज दिधला शिवपंचाक्षरी मंत्र, तो जपता अहोरात्र, परम पावन पुनितमी. ममांग शीतळ अत्यंत, तव कलेवर पाप संयुक्त, अगम्यागमन केले विचाररहित, अभक्षति तुके भक्षिले. मज श्री गुरुदये करून, राजेंद्रा आहे त्रिकाळ ज्ञान, तुझ जप तप शिवार्चन, घडले नाही सर्वथा. घडले नाही गुरु सेवन, पुढे राजांती नरक दारुण, ऐकता राव अनुतापे करून, सद्गदीत जाहला. म्हणे कलावती गुणगंभीरे, तो शिवमंत्र मज देई आदरे, ज्याचे निजपे सर्वत्र, महत्पापे भस्म होती. ती म्हणे हे भृभुजेंद्र, मज सांगावया नाही अधिकार, मी वल्लभा तू प्राणेश्वर, गुरु निर्धार तू माझा. तरी यादव कुळी गुरु वसिष्ठ, गर्गमुनी महाराज श्रेष्ठ, जो ज्ञानिया माझी दिव्य मुकुट, विद्या वरिष्ठ तयाची. जैसे वरिष्ठ वामदेव ज्ञानी, तैसाच महाराज गर्गमुनी, त्यासी नृपश्रेष्ठा शरण जावुनी, शिवदीक्षा घेईजे. मग कलावती सहित भूपाळ, गर्गाश्रमी पातला तत्काळ, साष्टांगन मुनी करकमळ, जोडुनी उभा ठाकला. अष्टभावे दाटुनी हृदयी, म्हणे शिवदीक्षा मज देई, म्हणुनी पुढती लागे पायी, मिती नाही भावार्था. यावरी तो गर्गमुनी, कृतांत भगिनी तीरा येवुनी, पुण्यवृक्षातळी बैसोनी, स्नान करवी यमुनेचे. उभयतानी करुनी स्नान, यथा सांग केले शिवपूजन, यावरी दिव्यरत्ने आणून, अभिषेक केला गुरुसी. दिव्याभरणे दिव्य वस्त्रे, गुरु पूजिला नृपे आदरे, गुरुदक्षिणेसी भांडारे, दाशार्हराये समर्पिली. तनुमन धनेसी उदार, गर्गचरणी लागे नृपवर, असोनी गुरुसी वंचिती जे पामर,
ते दारुण निरय भोगिती. श्री गुरुचे घरी आपदा, आपण भोगी सर्व संपदा. कैचे ज्ञान त्या मतिमंदा, गुरु ब्रह्मानंदान भजे जो. एक म्हणती तनु मन धन, नाशिवंत गुरुसी काय अर्पुन. परम चांडाळ त्याचे शठ ज्ञान, कदा वदन न पहावे. धिक विद्या धिक ज्ञान, धिक वैराग्य साधन. चतुर्वेद शास्त्रे आला पढून, धिक पठण तयाचे. जैसा खरपृष्ठ इवरी चंदन, षड्रसी दर्वी व्यर्थ फिरून. जे विमापे तंदूल मोजून, इकडून तिकडे तिकडे टाकिती. घाणा इक्षुरस गाळी, इतर सेविती रसन भाळी. की पात्रात शर्करा साठविली, परिगोडी न कळे तया. असो ते अभाविक खळ, तैसा नव्हे तो दाशार्ह नृपाळ. षोडशोपचारे निर्मळ, पूजन केले गुरुचे. उभा ठाकला कर जोडून, मग तो गर्गे हृदयी धरून. मस्तकी हस्त ठेवून, शिवषडक्षर मंत्र सांगे. हृदया आकाश भुवनी, उगवला निजबोध तरणी. अज्ञानतमतेच क्षणी, निरसूनी नवल जाहले. अद्भुत मंत्राचे महिमान, रायाची या शरीरामधून. कोट्यवधी काक निघोन, पळते झाले ते धवा. किती एकांचे पक्ष जळाले, चरफडीतची बाहेर आले. अवघेची भस्म होऊनी गेले, संख्या नाही तयाते. जैसा किंचित पडता कृशान, दग्ध होय कंटकवन. तैसे काक गेले जळोन, देखो निरावनवल करी. गुरुसी नमुनी पुसे नृप, काक कैचे निघाले अमूप. माझे झाले दिव्य रूप, निर्जराहुनी आगळ. गुरु म्हणे ऐक साक्षेपे, अनंत जन्मीची महापापे. बाहेर निघाली काकारूपे, शिवमंत्र प्रतापे भस्म झाली. निष्पाप झाला नृपवर, गुरुस्तवन करी वारंवार. धन्य पंचाक्षरी मंत्र, तू धन्य गुरु पंचाक्षरी. पंचभूतांची झाडणी करून, सावध केले मज लागून. चारी देह निरसून, केले पावन गुरुराया. 25 तत्वांचा मेळ, त्यात सापडलो बहुत काळ. क्रोध महिषासुर सबळ, काम वेताळ धुसधुसी. आशा मनशा तृष्णा कल्पना, भ्रांती भूली इच्छा वासना. या जखिणी यक्षिणी नाना, विटंबित मज होत्या. ऐसा हा अवघा माया मेळ, तुवा निरसला तात्काळ. धन्य पंचाक्षरी मंत्र निर्मळ, गुरु दयाळ धन्य तू. सहस्त्र जन्म पर्यंत मज ज्ञान झाले समस्त. पापे जळाली असंख्यात, काकरूपे देखिली म्या. सुवर्णस्तेय अभक्ष भक्षक, सुरापान गुरु तल्पक. परदारागमन गुरु निंदक, ऐसी नाना महत्पापे. गोहत्या ब्रह्महत्या धर्मलोपक, स्त्रीहत्या गुरुहत्या ब्रह्मछळक. परनिंदा पशुहिंसक, वृत्तिहारक अगम्य स्त्रीगमन. मित्रद्रोही गुरुद्रोही, विश्वद्रोही वेदद्रोही. प्रासाद भेद लिंग भेद पाही, पंक्ती भेद हरिहर भेद. ज्ञान चोर पुस्तक चोर पक्षी घातक,
पाखांडमती मिथ्यावादक भेदबुद्धी भ्रष्टमार्गस्थापक स्त्रीलंपट दुराचारी कृतघ्न परद्रव्यापहारक कर्मभ्रष्ट तीर्थमहिमा उच्छेदक बकध्यानी गुरुछळक मातृहतक पितृहत्या दुर्बल घातुक कर्म मार्गघ्न दिनहत्यारी पाहती पैशून्य तृणदाहक पीडिती सज्जन गोत्रवध भगिनीवध कन्या विक्रय गो विक्रय हय विक्रय रस विक्रय ग्रामदाहक आत्महत्या पाहे भ्रूणहत्या महापापे ही महापापे सांगितली क्षुद्रपापे नाही गणिली इतुकी काकरूपे निघाली भस्म झाली प्रत्यक्ष काही गाठी पुण्य होते परम म्हणोनी नरदेह पावलो उत्तम गुरु प्रतापे तरलो निस्सीम काय महिमा बोलू आता गुरुस्तवन करुनी अपार ग्रामासी आला दाशार्ह नृपवर सवे कलावती परमचतुर केला उद्धार रायाचा जपता शिवमंत्र निर्मळ राज्यवर्धमान झाले सकळ अवर्षण दोष दुष्काळ देशातुनी पळाले वैधव्य आणि रोगमृत्य नाहीच कोठे देशात अलिंगिता कलावती नृपनाथ शशी ऐसी शीतल वाटे शिवभजनी लाविले सकळ जन घरोघरी होत शिवकीर्तन रुद्राभिषेक शिवपूजन ब्राह्मण भोजन यथाविधी दाशार्हरायाचे आख्यान जे लिहिती ऐकती करीती पठण प्रीती करुनी ग्रंथरक्षण अनुमोदन देती जे सुफळ त्यांचा संसार त्यासी निजांगे रक्षी श्री शंकर धन्य धन्य तेची नर शिवमहिमा वर्णिती जे पुढे कथा सुरससार अमृताहुनी रसिक फार ऐकोत पंडित चतुर गुरुभक्त प्रेमळ ज्ञानी जे पूर्ण ब्रह्मानंद शूळपाणी श्रीधर मुख निमित्त करुनी तोची बोलवीत विचारोनी पहावे मनी निर्धारे श्रीधर वरद पांडुरंग तेणे श्री धरिले शिवलिंग पूर्ण ब्रह्मानंद अभंग नभे विरंग कालत्रयी शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड प्रथमोऽध्याय गोडहा इति श्री प्रथमोऽध्याय समाप्त श्री सांब सदाशिवार्पणमस्तु श्री शिवलीलामृत